पुणे ग्रामीणच्या अध्यक्षपदी काही दिवसापूर्वी जगन्नाथ बापू शेवाळेंची नेमणूक झालेली होती, निवड झालेली होती. त्याबरोबर पुणे जिल्हा मोठा असल्यामुळं दोन उर्वरित ज्या लोकसभेचे क्षेत्र आहेत त्या दोन्ही ठिकाणी जबाबदारी वाटून घ्यावी म्हणून शेवाळे बापूंच्या सहाय्याला दोन कार्याध्यक्ष नेमण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलेला आहे. त्याप्रमाणे देवदत्त निकम आणि महादेव कोंडरे या दोघांची आज कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरील देखील काही नेमणुका जगन्नाथ बापू शेवाळेंच्या नुसार आज करण्यात आलेल्या आहेत. मला खात्री आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पवार साहेबांना मानणारा फार मोठा मतदार आहे आणि पवार साहेबांच्या भूमिकेचं समर्थन करणारा जो पुणे जिल्ह्यातला कार्यकर्ता आहे तो पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या मागे ठामपणाने उभा राहील. पुणे जिल्ह्यामध्ये जगन्नाथ बापू शेवाळेंनी यापूर्वी या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे पक्षाच्या संघटनेचं, आणि म्हणून आम्हा सर्वांना विश्वास आहे की या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस अधिक भक्कमपणाने पोहोचेल. पक्षात अनेक कार्यकर्ते असे आहेत की यांना पूर्वी संधी मिळाली नाही, त्या सर्वांना संधी देण्याचं काम देखील ते करतील असा मला विश्वास आहे. पवार साहेबांचा या जिल्ह्यातले योगदान, त्यांच्या मागची या जिल्ह्यातली ताकद ही तसुभरी कमी झालेली नाही अशी आम्हा सर्वांची भावना आहे, आणि म्हणून त्याच ताकदीनं पुणे जिल्ह्यातली जनता पवार साहेबांना साथ देईल असा मला विश्वास आहे. आज या निमित्ताने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीयुत प्रशांत जगताप यांनी पुणे शहरातील काही गणेशोत्सवाच्या मंडळांना भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात केलेला आहे. थोडासा पाऊस येतोय, गर्दी भरपूर आहे. पुणे शहरात आज गर्दीचा पूर ओसंडून वाहतोय. त्यातूनच जास्तीत जास्त गणेशोत्सवाच्या मंडळांना भेटी देण्यासाठी आता आम्ही सगळे निघणार आहोत. आपण सगळे या नियुक्त्यांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आणि आपल्या प्रसारमाध्यमांचे आभार मानतो. गेल्या काही महिन्यामध्ये परिस्थिती बदललेली आहे. त्यानंतर आपण गणेशोत्सवाच्या या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे. दर्शन करताना काय नेमकं मागणं करता येईल वगैरे काय मागणार? कारण काल ताईंनी पण दर्शन घेतले, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी मागितल्या असतील. तुम्ही काय मागणार अशा संकट काळात? मी मागच्या वर्षी देखील या शहरात गणेशोत्सवाच्या दर्शनाला आलो होतो आणि आजही अनेक ठिकाणी दर्शनाला येतोय. मला खात्री आहे की गणेश हे बुद्धीची देवता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या गणेशाचा नेहमीच आशीर्वाद आहे. त्यामुळं अधिकचं मागणं नाही आहे ते वाढवण्यासाठी आणि सर्वांना संघटित करून महाराष्ट्राचं पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी गणेशाकडे आशीर्वाद मागणं. कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसला आशीर्वाद द्यावा असं वाटतं? आज या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे अस्तित्वात, आणि शरद पवार साहेबांच्या अस्तित्वातली आहे. तुमच्या मनात जी राष्ट्रवादी आहे ती अजून अस्तित्वात आलेली नाही. जयंत पाटील साहेबांची इच्छा काहीतरी असेल जी गणरायाकडे बोलून दाखवायची असेल. पाटील साहेबांची इच्छा कोणती आहे जी गणरायाला बोलून दाखवायची? काय ज्या इच्छा जाहीरपणाने व्यक्त केल्या जातात त्या पूर्ण होत नाही. त्यामुळं माझी इच्छा ही गणेशाच्या कानातच बोलून दाखवते. पाटील साहेब, खरं तर आज तुम्ही देखील आहात, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष देखील पुण्यात आहेत. दोन्ही पक्षाकडून मोठी पक्षबांधणी केली. तुम्ही नियुक्तीपत्र दिलेत. आज अजित पवारांचा मोठा रोड शो झाला, पवार साहेबांची सभा आहे. पुणे जिल्हा असेल किंवा हे असेल, राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण आव्हानं काय आहेत असं तुम्हाला वाटतं? राज्यभर दुष्काळाचं आव्हान आहे, ज्याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. राज्यामधल्या महिला सुरक्षित नाही, ज्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. राज्यामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि देशात ज्या गोष्टी झालेल्या आहेत
संसदेचं खास अधिवेशन बोलवून या देशातल्या अल्पसंख्याक माणसांना शिव्याशाप देण्याचा कार्यक्रम संसदेच्या व्यासपीठावरून होतो, याच्यापेक्षा नव्या इमारतीतल्या पहिल्या अधिवेशनाचं दुसरं महत्त्व नाही. अशा परिस्थितीत देश आणि महाराष्ट्र अडकलेला आहे. आता पाहू काय होतंय. 20 तारखेला म्हणजे गेल्या वर्षी 20 जूनला एकनाथ शिंदे यांनी बंद केलं होतं. 2 दिवसानंतर म्हणजे 22 जूनला अजित पवारांच्या दालनामध्ये रोहित पवार सगळे आमदारांना घेऊन गेले होते आणि आपण भाजपमध्ये जावं असा घटस्फोट जो आहे तो सुनील शेट्टी यांनी आमदारांनी केला आहे. खरं नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? कारण त्यानंतर ते म्हणले की पवार साहेबांकडे सुद्धा रोहित पवारच घेऊन गेले होते. म्हणजे अजितदादांच्या आधी रोहित पवार खरंच आग्रही होते भाजपमध्ये जाण्यासाठी? मला माहीत नाही त्या गोष्टी. त्यामुळं ज्या गोष्टीवर ॲक्शन झालेली नाही त्या गोष्टीत काही फारसा अर्थ नसतो. त्यामुळं पूर्वी याने असं म्हटलं त्याने तसं म्हटलं, याला आता कितीतरी काळ उलटून गेला ना. आज काय झालेलं आहे याला जास्त महत्त्व आहे. हे प्रदेशाध्यक्ष आणि आपल्याकडे कोणी काय आलं होतं का त्यावेळेला? नाही, माझ्याकडे कुणी येत नाही. नागालँडमधले जे सगळे आमदार होते ज्यांनी यापूर्वी अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे, ते सगळे आज मुंबई दौऱ्यावरती आलेले आहेत. अजित पवारांची भेट ते घेणार आहेत. सगळेच आमदार आहेत नागालँडचे. नागालँडचे 7 आमदार आहेत. मी असं ऐकलं आहे, मला राष्ट्रीय स्तरावरच्या फारशा कल्पना नसतात, पण मी असं ऐकलं आहे की त्या निवडणूक झाल्या त्या नागालँडचं सरकार स्थापन होताना सर्व पक्षातली लोक सरकारमध्ये गेलेली आहेत आणि त्यामुळं नागालँडमध्ये विरोधी पक्ष बहुतेक नसावा अशी माझी माहिती आहे. हे सगळेच त्या सरकारमध्ये गेलेले आहेत. त्यामुळं त्यांनी भाजपशी आधीच सलगी केलेली. अजित पवार आणि जे सध्या आमच्या पक्षात झालेलं आहे त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. त्यांनी आधीच तिकडं पाठिंबा देऊन टाकलेला आहे. रोहित पवारांचा फ्लेक्स लागलेला आहे मुख्यमंत्री म्हणून. आता भविष्यात रोहित पवारांनाच आपण प्रमोट करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री पदासाठी. तुम्हाला काय ऑब्जेक्शन आहे का? अपेक्षा नाहीये, पण चेहरा तेच असणार आहे. चेहरा तेच असतो. ते आम्ही ठरवू, पण तुम्हाला ह्या पोस्टरबद्दल तुम्ही पोस्टरवर का ऑब्जेक्शन घेता? पोस्टरवर objection आणि नाहीये. पोस्टर म्हणून आपल्या promote करताय. डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये भारतामध्ये कोणी कोणालाही कुठल्याही पदावर बसवू शकतो. त्याला काही ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हालाही अधिकार नाही, मलाही अधिकार नाही. आणि त्यांचे समर्थक आहेत त्यांनी लावला असेल ना. असे सगळ्यांचेच फ्लेक्स लागतात आणि आपण कार्यकर्ता त्या नेत्याला कुठं पाहतोय याचं ते प्रतिबिंब आहे. त्याच्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय? असं आहे की तनखरे साहेबांनी सुनील शेट्टी हे दोघेही असं म्हटलं होतं की अजितदादांची जागा रोहित पवार घेऊन पाहत आहे. त्या अनुषंगाने त्याच्यानंतर हा फ्लेक्स लागला म्हणून विचारलं की त्यांना काही आपण प्रमोट करणार आहात का आपल्या पक्षाकडून की तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील? नाही, आपल्या पवार साहेबांना मानणारे जे कार्यकर्ते नेते आहेत त्यातल्या अनेक जणांच्याकडे मुख्यमंत्री पदापर्यंत पोचण्याची ताकद आहे. काही कोणी कोणाला कमी नाही आहे. त्यामुळं असे प्रमोशन प्रत्येकाचं झालं तर आमचा पक्षही वाढेल. पक्षात थोडीशी व्हरायटी दिसली पाहिजे आणि लोकांनाही वाटतं की हे बलस्थानं आहेत पक्षाची. त्यामुळं त्यात काही ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाही आहे. आणि यापूर्वी काही नेत्यांची फ्लेक्स लागून गेलेले आहेत. त्यामुळे आता हा अजून एक फ्लेक्स. काल अमित शहा शपथ घेतली होती त्या दिवशी अजितदादांनी ज्या दिवशी शपथविधी घेतला होता त्या दिवशीच पवार साहेब म्हणाले होते की 3 महिने मी वाट पाहतोय, 3 महिन्यानंतर चित्र वेगळं असेल. आता 3 महिने व्हायला आलेले आहेत जवळपास. तर आता नेमकं किती आपल्या पक्षाकडे आमदार आहेत, किती खासदार आहेत आणि आपण काय नेमकं विधिमंडळात मांडणार? हे विधिमंडळात मांडण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्या विधिमंडळ चालू झाल्यावर आम्ही मांडू. आणि आमच्याबरोबर साधारणपणाने 13-14 आमदार आहेत. काही आमदार तिकडं गेलेले आमच्याशी संपर्कात आहेत. काही आमच्याकडचे आमदार कामानिमित्तानं तिकडं जातात आणि आमदारांना उभं करून विचारलं तू नक्की कुणाचा, तर त्याला उत्तर आमदार शक्यतो देत नाही. त्यामुळं शेवटी जे त्यांनी काही ॲक्शन्स घेतलेले आहेत, आमच्या बाजूने काही ॲक्शन्स घेण्यात आलेले आहेत. आता बघू विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर या सगळ्या गोष्टी जातील. पाटील साहेब, तुम्ही आमदारांचा मुद्दा उपस्थित केला की समोर थांबून एक आमदार मंचावरती आहे. असं कळतंय की निधीच्या बाबतीत जे आमदार अजित पवारांसोबत गेलेले नाहीयेत त्यांचा निधी जो आहे तो रोखला गेलाय. तो राज्यभरात झाले. पुणे जिल्ह्यातले देखील 2-3 आमदारांची उदाहरण आहेत.
निधीच्या बाबतीत असं काही झालंय का, तुमच्या काही कानावर आलंय का, आमदारांनी अशी काही मला काही आमदारांनी सांगितलं की अशा गोष्टी घडल्या आहेत आणि मध्ये त्या संबंधात कल्पना देण्याचं कामही करण्यात आलेलं आहे की अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घ्यावी. आता बघू काय होतंय. नेमकं कोणाकडनं रोखलं जातंय? म्हणजे सत्ताधारीमधले कुठले असे पक्ष आहेत जो आपला निधी नाही. रोखू पाहतो? आधी निधीची मागणी करण्यात आली, पत्र मागणी केली, सगळ्यांनी पत्र दिली, त्याप्रमाणे आपापल्या मतदारसंघात विधानसभेच्या सदस्यांनी सांगितलं की ही कामं सुचवण्यात आलेली आहेत. आता त्यानंतर त्या निधी मिळण्यात काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्या अडचणी सरकारने दूर कराव्यात अशी आम्हाला अपेक्षा आहे. शहांचा काल मुंबई दौरा होता. खरं तर गणेश दर्शनासाठी ते सगळे आले होते, अमित शहानी. पण लोकसभेच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली. काही नावं समोर आलेत लोकसभेसाठी. उज्ज्वल निकमांना ते जळगावमधून उमेदवारी देणार आहेत. पुण्यातून सुनील देवधरांचा विचार केला जातोय आणि माधुरी दीक्षितांना देखील भाजप समोर करेल 2024 साठी. खरं तर गणेश दर्शनासाठी आल्यावर ही गुपित बैठक आहे आणि खासदारकीसाठी ही नावं समोर आली आहेत. म्हणजे भाजप आतापासून तयारीला लागले पाहिजे. नाही मग याच्यात प्रश्न काय? नाही, पण आपली तयारी काय असणार आहे? कारण भाजप आतापासूनच नावं सुद्धा ठीक. उज्ज्वल निकमांचं नाव समोर आले, माधुरी दीक्षितांचं नाही, पुण्यातून हो, सुनील मग आमची पण नावं जवळपास तयार आहेत. आम्ही खडसेंना तिकडं सुचवलं आहे की खडसे साहेबांनी ती जबाबदारी घ्यावी. सुप्रियाताई इथं उमेदवार आहेतच. सातारचे उमेदवार थोड्या दिवसात आमचे फायनल होतील. आमची तयारी झालेली आहे. आपणही काही इच्छुक आहात? आम्ही विधानसभेपर्यंत पोचलो आहे, लोकसभेपर्यंत नाही. विधानसभेची जुळणी करत आलो आहे मी. हे सगळं होत असताना पवार साहेबांचा संसदेतला फोटो तुम्ही बघितला असेल. प्रफुल्ल पटेलांसोबतचा तो फोटो होता. त्यावरती बरंचसं राजकारण झालंय. पण आता प्रफुल्ल पटेल म्हणतात की पवार साहेबांनी जी जबाबदारी मला माझ्या आयुष्यात दिली होती ती जबाबदारी मी सार्थपणे पार पाडली आहे. कधीही पवार साहेबांना नाराज केलं नाही. प्रत्येक काम साहेबांनी सांगितलेले मी पूर्ण केले. याच्यात प्रश्न काय? प्रश्न असा आहे की अदानी सोबतचा पवारांचा जो फोटो व्हायरल झाला ना, त्यावरून तिकडून बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला होता की अदानीवरती टीका केली जाते आणि तुम्ही अदानींसोबत जो आहे तो फोटो करताय. मग ह्या सगळ्यावरती प्रफुल्ल पटेलांचा फोटो देखील असाच व्हायरल करण्यात आला का? प्रफुल्ल पटेल आणि पवार साहेबांचा फोटो. नाही, असं आहे की संसदेच्या अधिवेशनामध्ये खासदार राज्यसभा विधानसभा लोकसभेचे आणि राज्यसभेचे एकत्रित भेटतात. नव्या इमारतीत नव्या सेटअपमध्ये नव्या खोलीमध्ये फोटो काढण्याचा मोह आवरला नसेल, त्यामुळे फोटो काढला असेल, असं होऊ शकतं ना. त्याला त्यापेक्षा आणि दोघं अनेक वर्ष एकमेकाला ओळखतात, त्यामुळे फोटो निघाला याचं ऑब्जेक्शन घेण्याची काय आवश्यकता नाही. आता प्रश्न राहिला अडाणींचा. त्यांनी नवीन काही व्हेंचर सुरू केलं, त्याच्या उद्घाटनाला पवारसाहेबांना त्यांनी बोलवलं. त्यात नवीन उद्योग त्या राज्यात सुरू आहे. तो काय आपल्या राज्यातून तिकडं खेचून नेलेला उद्योग नाही, तो तिथंच चालू झालेला उद्योग आहे. त्याचं उद्घाटन करायला गेले. अजित पवार आज म्हणाले की आज माझ्याकडे अर्थखाता आहे म्हणून मला मुक्त माफ मिळते. पुढे अर्थखाता टिकेल नाही काही माहिती नाही असं वाटतं. नाही, याचा अर्थ अजितदादा सावध आहेत याचं मला समाधान आहे. अंधार अपात्रतेबाबत उद्या सुनावणी होती. अंधार अपात्रतेचा जो प्रश्न आहे शिवसेनेचा, परत एकदा राहुल नार्वेकरांनी सांगितले की मी सगळ्यांना नोटीस पाठवणार आहे. उद्या सुनावणी होणारी आहे विधान भवनाच्या दालनामध्ये. ही सुनावणी ऑनलाईन व्हावी अशी संजय राऊत आणि बऱ्याचशा पक्षांची विरोधी पक्ष नेत्यांनी मागणी केलेली आहे. ऑनलाईन व्हावी. तुम्हाला वाटतं ही सगळी सुनावणी? हो, ऑनलाईन झालेली जास्त बरी होईल. विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीत मग कुणाला काही फारसे आक्षेप घेता येणार नाही. दोन्ही बाजू सगळ्यांना कळतील आणि विधानसभेच्या अध्यक्षांनाही निर्णय घेणं सोपं होईल. रोहित पवारांची आज फ्लेक्स लागले साहेब, जसं तुम्ही सुनावणीचं म्हटलं नंतर घ्या यांच्याकडून. अमरावतीत? मी नाही अमरावतीत. प्रश्न असा आहे ना की राज्यभरातल्या 36 पैकी जवळपास 22च्या अधिक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जो आहे तो पडलेला आहे. सरकारची कुठली मदत पोहोचली नाहीये किंवा निधी पण कुठला दिला गेला नाही. दुष्काळावर पत्रकारांना प्लीज येऊ द्या रे. दर्शन जरा बाजूला व्हा. दुष्काळावर हे सरकार
फारशी अजून हालचाल करत नाही आहे आणि केली तर ते घोषणाच होतील, प्रत्यक्ष कारवाई होईल असं वाटत नाही. आता आपण सप्टेंबर महिना संपत आला. अनेक ठिकाणी धरणात साठे पाण्याचे कमी आहे, त्यामुळं पुढचं वर्ष कसं काढायचं हे मोठं आव्हान आहे. पण सरकारकडून त्याविषयी नियोजनाची कोणती बैठक किंवा त्याच्यावर कोणतीही निर्णय अजून बाहेर येताना दिसत नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि त्याच्यावर अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. पण त्या बाबतीत कोणतीही भूमिका सरकार व्यक्त करताना दिसत नाही. सरकार सध्या इव्हेंटमध्ये जास्त गुंतलेली आहे आणि विशेषतः मुंबईत आपण फिरलाय की नाही मला माहीत नाही, पण गणेशोत्सवाच्या सर्व ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं प्रत्येक गणेशोत्सवात चांगलं बऱ्यापैकी अस्तित्व दिसतं आहे. त्यामुळं गणेशोत्सवाकडे जास्त लक्ष दिलंच पाहिजे, त्याबद्दल कोणाचा वाद नाही. पण त्या दुसऱ्या बाजूला दुष्काळाचं सावट दारात येऊन उभं राहिलं आहे, हे सरकारने अजून त्याची नोंद घेतलेली नाही. ती सरकारने लवकरात लवकर घ्यावी. एकनाथ खडसे जे बोलताना आता असं म्हणाले की अजित पवारांना भाजपमध्ये डावललं जाते. बरोबर, रोहित पवारांनी तसंच सांगितलं की भाजपची ती चाल आहे, अनेक बड्या नेत्यांना घेतात आणि पुन्हा जे आहे ते अपमान करतात, डावललं जातं. अनेकांची अवस्था अशीच झाली. तुम्हाला वाटतं की तुमच्याकडून गेलेल्या काही सहकाऱ्यांना डावललं जाते भाजपमध्ये? ते मला कसं माहिती असणार? मला तिकडं गेल्यावर त्यांची तिकडं काय होतं त्यांचं ते मी त्याच्यावर भाष्य करणंही योग्य नाही. त्यांचा प्रश्न आहे. आता ते तिकडं गेलेले आहेत, स्वखुशीने गेलेले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर काय अन्याय होतो आहे काय नाही याचा ते त्यांनी अंतर्गत विचार करायला पाहिजे आणि ते करतील. ती मगाशी घेतली, त्यांनी जागा घेतली मगाशी. प्रश्न झाला तो. बारामतीच्या जागेचं काय? कारण पार्थ पवारांच्या नावाची चर्चा आहे. राम शिंदे म्हटले बहुतेक त्यांना रोहित पवारांनी मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो. दुसऱ्या पक्षांच्या उमेदवाराबद्दल मी कसं बोलू शकतो? मला माहीत नाही ना. बारामतीला सुप्रियाताई लढणार आहे 2024. अर्थात काय शंका नाही तर. मावळमधून पार्थ पवार लढणार नाही. तेच मी सांगितलं ना तुम्हाला. माझ्या पक्षाकडून मी आमच्या उमेदवारांची माहिती सांगतो. आपला उमेदवार देतोय का? आपला उमेदवार कोणी ठरतोय का? मावळ हा शिवसेना, काँग्रेस आणि आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ शकू. सिटिंग खासदार जे आहेत आमचे ते राष्ट्रवादीचे जे आहेत कोल्हे साहेब आणि सुप्रियाताई, या दोन्हीबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो. उरलेल्या कोणत्याही कॉन्स्टिट्युएन्सीबद्दल तीन पक्षातल्या चर्चेच्या अभावी कोणतं विधान करणं सोयीचं नाही. सर, इंडिया ब्लॉक की जब भी मीटिंग होती है या जब भी चर्चा होती है तो अडानी एक महत्वपूर्ण मुद्दा रहते हैं उसकी मीटिंग के दौरान, जब भी अपोजिशन के हैं. लेकिन पवार साहब की जिस तरह नजदीकी आप कल ही जो अहमदाबाद गए हैं उसको लेकर अब मतलब जो सरकार में है बीजेपी, वो कह रहे हैं कि राहुल गांधी को कोई सीरियसली नहीं लेता, वो हमेशा अडानी का विषय उठाते हैं. लेकिन जो सीनियर नेता है वो तो अडानी से जाके मिलते हैं, उसका समर्थन करते हैं जेपीसी की बात को. क्या जवाब देंगे आप उन बातों को जो बातें चल रही है राज्य? दो बातें अलग है. दिल्ली में यानी इंडिया के मीटिंग में जो धोरण है वो सारे लोग, सारे नेता इकट्ठा बैठ के लेते हैं और उसमें पवार साहब भी मौजूद रहते हैं और उस धोरण के खिलाफ कुछ इसमें काम नहीं होता है. जब तक इनॉग्रेशन का सवाल है, पवार साहब उनको जानते हैं और उन्होंने ये निमंत्रित किया तो वो प्रोजेक्ट का निर्माण हुआ है. उसका उद्घाटन करना कोई अलग बात है ऐसा मुझे नहीं लगता, क्योंकि वो एक नई इन्वेस्टमेंट का उद्घाटन है. अब वो इन्वेस्टमेंट में कुछ गलत है, ऐसी कुछ चीज़ें हैं तो बात अलग हो सकती है. लेकिन जहाँ क्लीन काम है वहाँ अगर पवार साहब गए और उधर इनॉग्रेशन के लिए उन्होंने उनको निमंत्रित किया है तो मुझे लगता नहीं उसको कोई ऑब्जेक्शन होने की आवश्यकता है. अब राहुल गांधी जी या इंडिया के सारे नेता इकट्ठा बैठ के जो भी निर्णय करेंगे उसके साथ पवार साहब है, उसमें कोई दो राय नहीं है. बार बार उन्होंने वो बैठक में बैठ के
जो निर्णय हुए हैं उसका समर्थन ही किया है। तो मुझे लगता है उसमें कोई गलत नहीं है। ये एक प्रोजेक्ट की बात है जहां पवार साहब गए और उन्होंने इनॉग्रेशन किया। वो दो चीज़ें मिक्स करने की कोई आवश्यकता नहीं है। हेच मराठीत नाव आहे सातत्याने कालच ऑडिटवर बोलले की अशा भेटीमुळे आमच्या पुन्हा मनात संभ्रम निर्माण होतो। असं आहे की अडाणींनी काही प्रकल्प त्यांच्या राज्यात केलेला असेल, तो काय महाराष्ट्रातनं तिकडं घेऊन गेलेला आहे तसं नाही। त्यांनी काही छोटासा प्रकल्प केलेला आहे की ज्याच्यासाठी पवार साहेबांना त्यांना तो प्रकल्पही दाखवायचा असेल, त्यामुळे त्यांना इनॅग्रेट करायला सांगितले। काही नवीन असेल तर ते बघायला जाणं हा पवार साहेबांच्या कुतूहलाचा कायम विषय राहिलेला आहे। त्यांना बोलवलं असेल ते निमंत्रण लोकसभेचं अधिवेशन संपल्यावर येताना अहमदाबादला जाऊन त्याचं उद्घाटन केलं, तो प्रकल्पही त्यांनी पाहिला। मला वाटतं की प्रकल्प पाहण्याने काही गैर नाही। एखाद्या दुसऱ्या राज्यात काही प्रगतीचं झालेलं असेल तर ते पाहायला जाणं, मला आठवतं 2002-3 साली तिथं नवीन पोर्ट झाला, त्यावेळी आम्हा काही तरुण मंत्र्यांना घेऊन तो पोर्ट दाखवण्यासाठी पवार साहेबांनी दुसऱ्या राज्यात आम्हाला सगळ्यांना घेऊन गेलेले। त्यामुळे नवीन ज्या गोष्टी होतात त्या बघायला जाणं, त्याचं उद्घाटन करणं हे चुकीचं आहे असं नाही। आता राहील प्रश्न राष्ट्रीय धोरणाचा, त्यात इंडियाच्या बरोबर पवारसाहेब काम करत आहेत, त्यांच्या प्रत्येक निर्णयाला पवारसाहेब दुजोरा देत आहेत, त्यामध्ये काही शंका घेण्याचं काम नाही। पण त्यात अडाणीवरती राहुल गांधी टीका करतात, ऑडिटवर म्हणतात अशा भेटीमुळे आमच्या मनात संभ्रम निर्माण होतो, मग ते संभ्रम कसा दूर करणार? आता राहुल गांधी अडाणींच्यावर अंबानींच्यावर टीका करत जरी असले तरी मुंबईला अंबानीच्या गणपतीला किती जण गेलेले, किती राजकारणी गेलेले जातातच। तो भाग वेगळा आणि हा भाग वेगळा आहे। त्यामुळं एखादा प्रकल्प चालू असेल त्याचं उद्घाटन करायला जाणं, म्हणजे आता समजा माझ्यावर प्रचंड आरोप असतील आणि मी एखादा साखर कारखाना काढला आणि त्याला एखाद्या नेत्याला उद्घाटनाला बोलवलं तर तो प्रसंग वेगळा आहे। माझं जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा विषय हा राजकीयदृष्ट्या राष्ट्रीय स्तरावर त्याचं निर्णय धोरणात्मक ज्यावेळी होईल त्यावेळी होईल। आज एखादी प्रगतीचं पाऊल पडत असेल तर त्याच्या उद्घाटनाला जाणं हे गैर आहे असं मला वाटत नाही। आणि या दोन्ही गोष्टींची गल्लत करणं योग्य नाही। आणि अडाणींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली नाही अशी नाही। त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात किंवा शेजारी गुजरातच्या, आता महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला नेला अशी काही गोष्ट त्या प्रकल्पाबाबतीत नाही आहे। त्यांनी काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी तिथं आणलेली आहे, ते पाहण्यासाठी पवार साहेबांना कदाचित जायचं असेल, मला नक्की माहीत नाही, पण त्याच्या उद्घाटनाला ते गेले। पण वडेट्टीवार सारख्यांच्या मनातला संभ्रम तुम्ही दूर करणार का? कारण शेवटी तुम्ही आता मौया म्हणून एकत्र आहात। नाही, वडेट्टीवारांना देखील हळूहळू लक्षात येईल की का पवारसाहेब गेलेले होते, तिथं कोणती नवीन टेक्नॉलॉजी होती। माझी वडेट्टीवार साहेबांची भेट झाली तर त्यांना त्याची माहिती द्यायचं काम आम्ही जरूर करू। आम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।